सावधान, दत्तभक्तांचा छळ करणाऱ्यांना भोगावे लागतात हे परिणाम. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. ईश्वरी तत्वाला आवाहन. जेव्हा एखादा माणूस एका साध्या भोळ्या आणि निर्मळ भाव असलेल्या दत्तभक्ताला विनाकारण त्रास देतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीला छळत नसतो, तो त्या भक्ताच्या हृदयात वास करणाऱ्या साक्षात दत्तगुरूंच्या ईश्वरी तत्वाला आवाहन देत असतो. अध्यात्म सांगते की भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत सदैव तत्पर असतो. अहंकाराने ग्रासलेली व्यक्ती स्वतःची सत्ता आणि पैसा पाहून कोणाचेही नुकसान करू पाहते, पण ती विसरते की ज्याचा कोणी नाही त्याचे रक्षण करता स्वतः त्रैलोक्याचे स्वामी दत्त महाराज आहेत. इथूनच त्या दृष्टाच्या विनाशाची, कर्माच्या भीषण फेऱ्याची पहिली ठिणगी पडते. भाग 2. कर्माचे वर्तुळाकार जाळे. सृष्टीचा नियम आहे की कर्माचा मार्ग वर्तुळाकार असतो. तुम्ही जे पेरता तेच तुम्हाला उद्या कापायचे असते. दत्तभक्ताला त्रास देणारी व्यक्ती सुरुवातीला स्वतःला खूप शक्तिशाली समजते. तिला वाटते की आपण समोरच्याला नमवले, त्याला आर्थिक किंवा मानसिक संकटात टाकले, पण हे तात्पुरते असते. कर्माचे जाळे अत्यंत सूक्ष्म आणि अटळ असते. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या निष्पाप भक्ताच्या डोळ्यात पाणी आणता, त्या क्षणी तुमच्या स्वतःच्या भविष्यातील दुःखाची बीजे पेरली जातात. निसर्गाचा न्याय उशिरा मिळतो असे वाटत असले तरी तो अत्यंत अचूक आणि निष्ठुर असतो, हे विसरू नका. भाग 3. बुद्धीचा भ्रंश होणे. दत्तभक्ताचा छळ करणाऱ्याला मिळणारी पहिली शिक्षा म्हणजे बुद्धीचा भ्रंश. जेव्हा कर्माचा हिशोब सुरू होतो तेव्हा त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता नष्ट होते. ती व्यक्ती चुकीचे निर्णय घेऊ लागते, हितचिंतक शत्रू वाटू लागतात आणि जे लोक विनाशाकडे नेतील तेच जवळचे वाटू लागतात. विनाशकाली विपरीत बुद्धी. या उक्तीप्रमाणे त्या व्यक्तीला स्वतःचेच नुकसान होताना दिसत नाही. ज्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा तिला गर्व असतो तेच ज्ञान संकटाच्या वेळी तिला साथ देत नाही. ही बुद्धीची हानी म्हणजे दत्तभक्ताला दिलेल्या त्रासाचा पहिला दुष्परिणाम मानला जातो. भाग 4. मानसिक शांततेचा अंत. पैसा, संपत्ती आणि भौतिक सुख असूनही दत्तभक्ताला छळणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील मानसिक शांतता कायमची हिरावली जाते. रात्रीची झोप उडते आणि मनात सतत एक अनामिक भीती वास करू लागते. घरात सुख सोयी असूनही मनाला समाधान मिळत नाही. कर्माचा हा असा अदृश्य मार असतो की तो बाहेरून दिसत नाही, पण आतून माणसाला पोखरून काढतो. त्याचे मुख रडणे ही ईश्वराकडे गेलेली एक गप्प तक्रार असते, ज्याचे उत्तर निसर्ग त्या व्यक्तीला अस्वस्थता आणि सततच्या मानसिक तणावाच्या रूपाने देतो. शांती नष्ट होते. हा नरक यातनांचाच एक भाग ठरतो. भाग 5. आर्थिक विनाशाची सुरुवात. अनेकांना वाटते की त्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून ते कोणालाही चिरडू शकतात, परंतु दत्तभक्ताचा तळतळाट लागला की लक्ष्मी त्या घरातून पाठ फिरवू लागते. कष्टाने मिळवलेला पैसा व्यर्थ कामात खर्च होऊ लागतो. कोर्ट कचेऱ्या, आजारपण किंवा चुकीच्या गुंतवणुकीत धनसंपत्ती नष्ट होते. ज्या सत्तेचा वापर करून भक्ताला त्रास दिला तीच सत्ता हळूहळू हातातून निसटते. कुबेर जरी असला तरी कर्माच्या हिशोबात तो दरिद्री ठरतो. कर्माचा फटका जेव्हा बसतो तेव्हा साठवलेले धन आणि मानप्रतिष्ठा वाळूच्या किल्ल्याप्रमाणे कोसळते. संपत्तीचा नाश हा अहंकाराला मिळणारी मोठी चपराक असते. भाग 6. कुटुंबातील कलह आणि दुरावा. माणूस बाहेर कितीही मोठा असला तरी त्याचे सुख कुटुंबात असते, पण दत्तभक्ताला त्रास देणाऱ्याच्या कुटुंबात कलह निर्माण होतात. रक्ताची नाती एकमेकांचे शत्रू बनतात. घरात प्रेम उरत नाही, केवळ वाद आणि द्वेष उरतो. ज्या मुलाबाळांसाठी माणसाने अनैतिक मार्ग पत्करून भक्ताला छळले
तीच मुले पुढे जाऊन त्याच्या दुःखाचे कारण बनतात. घराचे रूपांतर स्मशानासारखे शांत किंवा कुरुक्षेत्रासारखे वादग्रस्त होते. ही शिक्षा अत्यंत वेदनादायी असते. कारण माणूस बाहेरून हरला तरी चालेल, पण घरातून हरणे त्याला सहन होत नाही. कर्माचा हा कौटुंबिक प्रहार माणसाला पूर्णपणे एकाकी पाडतो. भाग 7. आरोग्याची हानी आणि व्याधी. जेव्हा दत्तगुरूंच्या भक्ताचा छळ होतो तेव्हा त्या कर्माचे फळ शरीरावरही उमटते. छळ करणाऱ्या व्यक्तीला अशा व्याधी जडतात ज्यावर औषधेही काम करत नाहीत. पैसा भरपूर असतो पण आवडते अन्न खाता येत नाही. शरीरात शक्ती असते पण ती उपभोगता येत नाही. कर्माचा हा शारीरिक दंड त्या व्यक्तीला सतत त्या भक्ताची आठवण करून देतो, ज्याला त्याने शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला होता. अंथरुणाला खिळून राहणे किंवा सततच्या आजारपणाने ग्रासणे हे त्या पापाचे फळ असते. शरीराची ही विटंबना पाहून त्या व्यक्तीला कर्माच्या भीषणतेची खरी जाणीव होऊ लागते. भाग 8. सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळणे. माणूस समाजात मान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतो, पण एखाद्या निष्पाप जीवाचा शाप लागला की ती प्रतिष्ठा क्षणात धुळीस मिळते. दत्तभक्ताचा अपमान करणाऱ्याचा अपमान जगासमोर होतो. काहीतरी असे घडते की लोकांच्या नजरेत तो गुन्हेगार ठरतो. ज्या हातांनी त्याने इतरांचे नुकसान केले तेच हात आज लोकांसमोर जोडण्याची वेळ येते. नाव बदनाम होते आणि चार चौघात मान खाली घालावी लागते. ज्या प्रसिद्धीचा गर्व होता तीच प्रसिद्धी आता बदनामीचे कारण बनते. कर्माचा हा सामाजिक बहिष्कार त्या व्यक्तीच्या अहंकाराचा पूर्णपणे चक्काचूर करून टाकतो. ही शिक्षा मानहानीची असते. भाग 9. मदतीचा हात नसणे. संकटाच्या वेळी मदतीला कोणीही न येणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे. जेव्हा दत्तभक्ताला त्रास देणारी व्यक्ती स्वतः संकटात सापडते तेव्हा तिचे तथाकथित मित्र आणि हितचिंतक गायब होतात. ती व्यक्ती जगाच्या गर्दीत असूनही एकाकी पडते. ज्यांना त्याने उपकार करून जवळ केले होते तेच पाठीत खंजीर खुपसतात. ही एकाकी अवस्था त्याला त्या भक्ताची आठवण करून देते ज्याला त्याने असहाय्य केले होते. जसे त्याने इतरांचे रस्ते अडवले होते तसेच त्याचे सर्व रस्ते बंद होतात. निसर्ग त्याला अशा वळणावर आणून सोडतो जिथे केवळ पश्चाताप उरतो, पण आधार देणारे कोणी नसते. भाग 10. कर्माचे जाळे आणि पश्चाताप. अखेरच्या टप्प्यात त्या व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते, पण वेळ निघून गेलेली असते. कर्माचे जाळे इतके घट्ट असते की पश्चाताप करूनही झालेल्या नुकसानाची भरपाई होत नाही. दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपणच त्यात पडतो. हे सत्य डोळ्यासमोर येते ज्या दत्तभक्ताने शांत राहून केवळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा नामजप केला. त्याची शक्ती छळ करणाऱ्याला जाणवू लागते. कर्माचा हा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय सुटका मिळत नाही. पश्चातापाने मन शुद्ध होऊ शकते, पण कर्माची फळे भोगावीच लागतात. हा काळ अत्यंत वेदनादायी आणि डोळे उघडणारा असतो. कर्माचा हा अंतिम धडा माणसाला पूर्णपणे बदलवून टाकतो.